हाय नमस्कार गुड मॉर्निंग. माझं नाव सोनू. मच्छीला चाललो आहे. लेट झालो आज. लेट झालो आहे. एकदम लेट झालो आहे. थंडी तावाला झाला काय बाबा. ताजाचा बर्फाचा नाही तो. हां खाली रे मावशीचा इथं खाली काय लॉस लागतो आमचा मला. आगे मम्मी का तो खाली रात्री पोरांची बुक काय बोलता कवर लावत होतो बुकांना म्हणून टाईम झाला. चालतं हलवा आहे. पावसाचं पाणी ऑटोमॅटिक भरलंय. साफ सुथरा बघा. पूर्ण सेटिंग चालू आहे. टपामध्ये माल भरते सगळा. रात्री 2-2:30 जागी होतो. कवर हे जास्त कूलिंग केलेलं नाही. आज नाही आज नाही आहे. फ्रेश मोठे हलवे रावस तिताळा आता फळ्यावर लावू मग दिसेल. ते बघा इथं पण सेटिंग चालली सगळी. हाय कर ग बाई. हाय कोंबडा आहे काय. कुठं लाव हात. सायकल तिकडे लोड कोणाची ही सायकल. हो का. हो काय वाजी चाल कसे. हां बोला. गुड मॉर्निंग. यूट्यूब आहे. हां हे आमचे खास काका आहे. घेणार नाही इथंच घेणार. तर बघा मित्रांनो आपलं पहिलं दुकान आहे. का 100ला 1 आहे. 150ला 2. आज का मावरा बघा.
हाय बोल मी हाय पाऊस आला पाय पाऊस उतरतोय हाय बघा मित्रांनो जोरात पाऊस आला आहे कुर्मा हलवा कोलबी पापलेट इथं आपलं 2 दुकान आहेत ही मावशी आहे मामा आहे ये देखो ये हमारा भाई है ये भाई मटन बेचता है स्पेशल गावरान बोकड़ ये अपना ही दुकान है होम डिलीवरी फ्री भी है फ्री है क्या मुंडी उजड़ी बसलो आता धंद्यावर आता मच्छी कटिंग बिटिंग आणि लागले नाकाला आज शिंपल्या कोलबी पापलेट रावस जिताडी बांगडा हलवा सुरमई मोठा हलवा सुरमा 1000 रुपयाला त्याच्यात काय असं करायचं 1700-1800 रुपये किलो आहे काय 900 रुपयाला देईन 1 किलो पेक्षा जास्त 10 रुपये काय क्या? 50 है कितने कितने 5 रुपये ना 5 लेना फिर ना और पैसा ले चाय घेता का काही नको काय विकून बाबा या इकडं काढते त्याच्यातून बघा मित्रांनो आता बंद करायला चालू आहे दुकान आता बंद होईल बरं घेतलेलं आहे कोलबी सेट करायचं हे बघा सगळं पॅकअप झालेलं आहे आता मस्तपैकी आता संध्याकाळी येऊ सगळं पॅकअप करायला घेत आहे बरं बिरं बघा घ्यायला सुरुवात करू सगळं पॅकअप बघा मित्रांनो आता संध्याकाळी आपण मच्छीला चाललेलो आहे मस्तपैकी संध्याकाळ झाली 5:30 वाजले गाडी करून जाऊ हे आमचा मामा कटर मामा हे बघा मित्रांनो हे बघला आला 900 का एक बघा मच्छी विच्छी कापून सगळं गिराई हाय मित्रांनो आता आपण घरी आलो आहे धंदा बंद करून मालबिल सेट करून 11 वाजले आता जेवायचा वेळ झालेला आहे तरी आज लवकर आलो मावशीने मिळाली मस्त भाजी झालेली तुम्ही पण या जेवायला